आज होता आपल्या शेतामध्ये फवारा, तर मी करत होतो औषध. तर तुम्ही असं नका पाहू एकदम मनातून, तर सांगतो तुम्हाला स्टार्टिंगपासून. नमस्कार मंडळी, मी आलो होतो शेतामध्ये आज सकाळी स्कॅन आणि औषध घेऊन, आणि इथून रस्ता पार करताना इथं चालू होतं स्प्रिंकलर आणि पूर्ण अंगावर पाणी उडलं होतं आणि मी पण ओला झालो होतो. तर बघू शकता कांद्यामध्ये चालू होते ते स्प्रिंकलर. मग आलो आपण विहिरीवर आणि हे आले आपले महादेव मामा फवारण्यासाठी. तर यांची सेफ्टी बघा हरभऱ्यात किती आहे, कारण पूर्ण पाय फुटतात खारानं. तर यांनी पोतळं पण बांधलं होतं आणि प्लास्टिकची पन्नी पायाला आणि सेफ्टी ग्लास पण लावला डोळ्यासाठी. मग काय फायनली केलं पंप चालू आणि स्टार्टिंग मग हरभरा फवारणीसाठी घेतलं एक पंप पाठीवर आणि निघले. मग आपल्या शेतात पण फवारायचं होतं, मग आणलं मी पण 2 कॅना फवारण्यासाठी, कारण नंतर आपल्या शेताला नंबर होता. आणि मग केली आपण औषध, कारण औषध बी विरघळण्यासाठी ठेवून दिली, कारण ते वेळ लागते उरगळण्यासाठी. मग बकेटीत केली पूर्ण मिक्स आणि आपल्या वावरात पण झाला होता फवारणा चालू. हे चालू होतं पहिलं पंप. आणि आमच्या गावातले अनुभवी माणसं आहेत एकदम फवारणी करण्यासाठी, महादेवभाऊ पारसकर, आणि फवारतात पण बघा किती फास्ट चालतात. आणि पंप पण त्यांचं तितकंच जोरात काम करते. आणि मित्र, मी पाणी आणू पुरा थंडगार झालो होतो, पुरा नळला कोळला हल्ला माया, कारण विहिरीवरून पाणी ओढून आणणं. हे बघा कॅनाचं बॅकअप ठेवतच होतो मी, कारण पंप थांबलंच नव्हतं पाहिजे शेतामध्ये. मग काय फायनली झालं होतं आपल्या पूर्ण शेतामधला फवारणं. हे शेवटचं लास्ट पंप चालू होतं आपल्या शेतामधलं, आणि ते पण येत होतं तिकडून मारत मारत. मग झालं होतं पूर्ण आपला फवारणी कंप्लीट. मग काय घेतली आपली कॅन आणि बकेट हाती आणि निघालो आपल्या रस्त्यानं. मग काय महादेवला आला होता कॉल. त्याला फवारणीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आयडीला फॉलो पण करा.